स्वागत आहे। मॅच क्रमांक आपण पाहतोय दुसऱ्या फेरीतील हा दुसरा मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। दोन्ही संघ आपण या ठिकाणी पाहिले तर आई गावदेवीचा आशीर्वाद घेऊन आज या सरपंच उपसरपंच चषकामध्ये गंगाधर अप्पा मंजू भोईर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात। हे दोन संघ हकेला धावणारी नवसाला पावणारी निश्चितच आई गावदेवी कोणत्या संघाला मात्र या ठिकाणी पावणार आहे हे मात्र नक्कीच पाहायला मिळेल। एका बाजूने आपण पाहिला तर कल्पेश सापटे सारखा जबरदस्त खेळाडू, त्याच्यानंतर आपण पाहिला तर मंगेश बगली देखील आहे गावदेवी स्पोर्ट चिंचोटी पाटीलपाडा टीमच्या बाजूने। त्याच्यानंतर ललित भुवर, प्रवीण परेड, एबीटी विलर्स, अजय तुमडा असे खेळाडू गावदेवी स्पोर्ट शिलोतर टीम मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतात। मॅच अगदी रफ अँड टफ स्थितीमध्ये जरूर पाहायला मिळेल। टॉस हरल्यानंतर निश्चितच बॅटिंग करण्यासाठी सज्ज आहेत गावदेवी स्पोर्ट शिलोतर टीमचे खेळाडू। चला दोन बॅटर आपण देखील मैदानाच्या आतमध्ये त्वरित यायचं आहे। मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर ललित भुवरचं अर्धशतक जरूर पाहायला मिळालं, तुफानी बॅटिंग त्याच्याकडनं जरूर पाहायला मिळाली। सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं ना तर अतिशय जबरदस्त मॅचेस झाल्या होत्या। यंग मार्टा स्पोर्ट चिंचोटी, त्याच्यानंतर आई जुतानी गिरीज, त्याच्यानंतर दुसरा मॅच आपण पाहिला तर पीर बाबा स्पोर्ट पापडी वर्सेस जरीमरी स्पोर्ट गोखिवरे। जवळजवळ आपण पाहिला तर 87 धावांचं लक्ष ठेवलं होतं पीर बाबा पापडी टीम समोर जरीमरी गोखिवरे संघानं, परंतु जे 87 धावांचा पाठलाग करत असताना अवघ्या 5 रन तो सामना पीर बाबा स्पोर्ट पापडीने मात्र गमावला। काय जबरदस्त ती मॅच देखील पाहायला मिळाली। त्याच्यानंतर यंग मराठा स्पोर्ट चिंचोटी आणि आई जीवदानी गिरीज हा सामना देखील अतिशय जबरदस्त पाहायला मिळाला होता आमच्या लाडक्या प्रेक्षकांना। एक चेंडूमध्ये 2 धावांची गरज असताना मात्र एक धाव पूर्ण झाली आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये थोडासा कमी पडला, तो म्हणजेच महेंद्र पवार आणि रन आउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला आणि त्यानंतर निश्चितच आई जीवदानी स्पोर्ट गिरीज संघाला मात्र विजय मिळाला गेला आणि त्यानंतर त्यांनी दुसरा सामना देखील जिंकलाय सकाळच्या सत्रामध्ये। आता मात्र या दुपारच्या सत्रामध्ये कुठला संघ पुढे येतोय? सुरुवातीला आपण पाहिलं गावदेवी स्पोर्ट पाटीलपाडा आणि शहरमान स्पोर्ट पायगाव संघाला निश्चितच पराभव केला या ठिकाणी गावदेवी स्पोर्ट पाटीलपाडा टीमनं। त्याच्यानंतर गावदेवी स्पोर्ट शिलोतर आणि साई इलेव्हन टोकपाडा असा मॅच जरूर झाला होता। या मॅच मध्ये देखील जवळजवळ 71 धावांचं लक्ष ठेवलं होतं। त्या मॅच मध्ये आपण पाहिलं ललित भुवरचा खेळ अतिशय जबरदस्त राहिला, गावदेवी शिलोतर संघ त्या मॅच मध्ये विन झाला। आता मात्र ही दुसऱ्या फेरीतील सामना आपण या ठिकाणी पाहणार आहोत। पाटीलपाडा वर्सेस शिलोतर पहिलं षटक टाकण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत सचिन दलवी हा गोलंदाज मॅच लावते। सुरुवात आमचे 2 पंच राम लखन सज्ज आहेत, सुरेंद्र घाटाल मॅन फ्रॉम वसई, त्याच्यानंतर जयेंद्र वाघे मॅन फ्रॉम पापडी, हे 2 आमचे ऑफिशियल पंच। दोन बॉलवरती 2 मोठे षटकार या ठिकाणी पेश केलेत ललित भुवर या खेळाडूंना लॉंगॉनच्या बाहेर आणि या षटकाच्या सायनं आता मात्र धाव फलक जे आहेत जाऊन पोचले 17च्या घरामध्ये। 17 धावा धाव फलकावरती या ठिकाणी पाहायला मिळतायत। सचिन दलवी निश्चितच एक वेगवान गोलंदाज आहे। यावेळेस आपण पाहिलं तर थोडीशी दिशा जरूर भटकटलाय। मित्र म्हणेन चांगला बॅटर करणं जर तुम्हाला वाचायचं असेल तर त्याचं फुटवर ओळखणं आणि त्याला अनुसरून तुमचा चेंडूचा अचूक टप्पा मैदानाच्या आतमध्ये मेंटेन करावा लागेल। या ठिकाणी आपण पाहिलं तर ललित भुवर देखील एक जबरदस्त बॅटर आहे, त्याच्याकडनं सातत्यानं आपण चांगले बॅटिंग जरूर पाहिले। मागच्या मॅच मध्ये तब्बल 51 धावा अर्धशतक त्याच्या बॅट मधून जरूर पाहायला मिळालं। यावेळेस तिसरा देखील येतोय आमच्या VIP बॉक्स ला सलामी देणारा हा दॅट ग्रेट शॉट षटकार। अजून एक मोठा षटकार येतो आणि षटकाराचा सायना धावफलक जाऊन पोहोचला 23 आकड्यावरती। 5 चेंडूंचा खेळ संपन्न झाला। पहिले 2 चेंडू आपण पाहिला ना या ठिकाणी तर प्रवीण परेड
च्या माध्यमातून खेळलं गेलं. पहिल्या बॉलवरती चौकार जरूर आला, त्याच्यानंतर सिंगल आणि सिंगल नंतर स्ट्राईक रोटेट झाली आणि बॅक टू बॅक 3 षटकार. जवळजवळ मी तर म्हणेन या ठिकाणी ही षटकारांची दुसरी हॅट्रिक असेल ललित भुवर या खेळाडूशी. अगोदरच्या मॅच मध्ये देखील षटकारांची हॅट्रिक त्याने पूर्ण केली होती आणि ह्या मॅच मध्ये देखील ही हॅट्रिक पूर्ण होत असताना आपण या ठिकाणी पाहतोय. खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण पाहिला तर या सरपंच उपसरपंच चषकामध्ये सिक्सर किंग साठी देखील एक सुंदर ट्रॉफीज आहेत आणि ते स्पॉन्सर झालंय स्वर्गीय रमाकांत दिनकर भोईर यांच्या स्मरणार्थ कुमार सुमित रंगनाथ भोईर यांच्याकडनं ही ट्रॉफी मात्र सरपंच उपसरपंच चषकाला स्पॉन्सर केली गेली आहे. आणि त्या रेसमध्ये निश्चितच दिसतोय ललित भुवर. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर निघणारा होता, पॅटर्न ओळखलं. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर लॉंग ऑफला चांगला फटका एक्झिक्यूट केला. एक सिंगल धाव मिळेल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचल्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 24 आकड्यावरती. धन्यवाद डीजे. आज आपण या ठिकाणी पाहिलं, धन्यवाद डीजे. आज या ठिकाणी आपण पाहिलं तर रवींद्र ठक्कर साहेबांचे मित्र म्हणजेच सातिवले या ठिकाणी जरूर या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. विलास वाडान, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर अजित धोदडे, किरण चौधरी आणि त्यांचं देखील आपण निश्चितच या ठिकाणी आभार व्यक्त करणार आहोत. तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर चौकार जरूर पेश झाला. येस डीजे. त्याचनंतर आपण पाहिला तर रोदशी कानात देखील आहेत. चांगले क्रिकेटपटू जरूर पाहायला मिळाले होते. क्रिकेटवरती असलेलं प्रेम आतापर्यंत सातत्याने त्यांच्याकडनं जरूर आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेस आणखी एक फटका चांगला आहे ऑन साईडला, तो चांगलं क्षेत्ररक्षण जरूर झाले. शॉट होता ऑन साईडला कॉर्नरच्या दिशेनं. मिळेल फक्त एक सिंगल, सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 29 आकड्यावरती. अतिशय जबरदस्त सुंदर वातावरणामध्ये रोमहर्षक अशी स्पर्धा सध्या तरी आपण या ठिकाणी पाहिला तर या टिवरी गावामध्ये वाघोबा स्पोर्ट टिवरी आयोजित सरपंच उपसरपंच चषक आपण पाहतोय. गेल्या 3 दिवसापासून मात्र ही स्पर्धा या ठिकाणी निश्चितच अतिशय जबरदस्त आयोजन नियोजनामध्ये जरूर पाहायला मिळते. कल्पेश सापटेचा हा पुढचा बॉल. यावेळी स्टेप आउट होऊन चेंडूला पाठवलाय ऑन साईडला. चेंडू जाईल कॉर्नरच्या वरून 6 धावांकरिता षटकार. धन्यवाद डीजे. यावेळेस आपण पाहिलं तर प्रवीण परेडच्या बॅट मध्ये आलेला हा षटकार देऊन जाईल 6 धावा आणि 6 धावसंख्या जाऊन पोचले आहे ते बिनबाद 35 आकड्यावरती. चांगली पॉझिटिव्ह सुरुवात या ठिकाणी होत असताना आपण जरूर पाहतोय गावदेव स्पोर्ट शिलोतर टीम कडनं 2 प्रमुख खेळाडू म्हणजेच ललित भुवर आणि त्याला साथ देतोय मिस्टर प्रवीण परेड, मिस्टर पीपी. काय जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये करतोय. डाव्या हाताचा बॅटर आहे, कोण विसरेल ते. बीबी पाड्याचं मैदान यावेळेस समोरच्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक होता परंतु त्याच्याकडनं झालीये मिस्टेक आणि म्हटलं जातं ना क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाहीये. बुडत्याला काडीचा आधार आणि गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार मिळणं खूप गरजेचं असतं. परंतु या वेळेस आपण पाहिलं तर लॉंग ऑफला झाली आहे. क्षेत्ररक्षकाकडनं मिस्टेक, झेल सुटला गेला आणि त्याच्यानंतर एक सिंगल धाव पूर्ण होत असताना आपण या ठिकाणी पाहतोय 2 षटकांचा खेळ संपन्न झाला आहे. धाव फलकावरती आपण पाहिलं तर 36 धावा जरूर पाहायला मिळत आहेत.
प्रवीण परेडचा मात्र या ठिकाणी झेल सुटलाय. कदाचित येणाऱ्या या 8 बॉल मध्ये निश्चितच थोडासा खेळ त्याच्याकडनं बदललेला पाहायला मिळेल का. यावेळेस आडव्या बॅटनं निश्चितच चेंडूला पाठवलंय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता, चांगलं क्षेत्ररक्षण जरूर झालंय. हा ट्रॅकर बॉल होता इन कटरचा, जरूर आपण या ठिकाणी पाहिलं. थोडासा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळणारा बॉल होता. ललित भुवरनं ते ओळखलं, हलक्या हातानं जंटल पुश केलं चेंडूला स्क्वेअर लेग रिझन क्षेत्रामध्ये. मिळाली गेले एक सिंगल धाव आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 37 आकड्यावरती. आता मध्ये शेवटचा बॉल असणार आहे या दुसऱ्या षटकातील. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 24 धावा खर्च केला सचिन दलवीनं. त्याच्यानंतर कल्पेश सापटेचं हे दुसरं षटक मार्गस्थ आहे. चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन या ठिकाणी केलं गेलं. कॉड विहेनची अपील अगदी जोरामध्ये केली जाते. थोडेसे आमचे फोनचे देखील कन्फ्युज झाले होते त्या ठिकाणी. मंगेश बगलीची अपील अगदी जोरामध्ये होती. त्याच्यानंतर 7 देखील मिळाला होता कल्पेश सापटेचा. दुसऱ्या षटकाचा देखील खेळ संपन्न होते. धाव फलकावरती धावा आहेत त्या बिनबाद 37 एसडीचे. धन्यवाद. संकेत पाठी लागला नाहीये तर संकेत मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करण्यासाठी आलाय संकेत भगली. आता मात्र निश्चितच 2 षटकामध्ये आपण पाहिलं तर 37 धावा स्कोर बोर्डवरती लागल्यात गावठी स्फोट शिलोतर संघाच्या. आता मात्र या ठिकाणी ब्रेक थ्रोची गरज आहे. जे पार्टनरशिप झाली आहे ते पार्टनरशिपला तोडलं गेलं तर निश्चितच कमी धावसंख्येवरती रोखलं जाईल. हो 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 यावेळेस आपण पाहिलं तर प्रयत्न खूप चांगले होते कल्पेश सापटेचे, कारण हा झेल खूप महत्वाचा होता. चेंडू जाईल काउ कॉर्नरच्या दिशेनं सीमारेषेच्या पार 4 चौकार. धन्यवाद डीजे. आज आपण पाहिलं वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष पिंटादादा परेड यांचा मात्र वाढदिवस आहे. त्यांना देखील वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा असतील. यावेळेस आपण पाहतोय हा चेंडू ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर निघणारा होता. पंचांनी त्या ठिकाणी बरोबर ओळखलं आणि हा वाईटचा इशारा आमच्या गुणलेखापर्यंत पोहोचवला. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे ती 42. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मात्र चेंडूला पाठवलाय समोर लॉंग ऑफच्या वरून 6 धावांकरिता षटकार. धावसंख्या या षटकाराची आहे. काय जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स पाहायला मिळतो ललित भुवरकडनं. ललित भुवरचा जर विचार केला तर याच परिसरातील तो मात्र वाढायला गेलाय असं मला काही हरकत नाहीये. आणि चांगला खेळ त्याच्या माध्यमातून या टिवरी गावामध्ये सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय. सरपंच उपसरपंच चषकामध्ये चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. अगदी बॅटिंग आपण पाहिलं ना जबरदस्त होताना जरूर पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस अजून एक हा फेवरेट झोन आहे. ज्यावेळेस तुम्ही समोरच्या दिशेनं ललित भुवरला खेळण्यासाठी संधी द्याल ना तो त्यावेळेस त्याच्या बॅटमन चांगले फटके जरूर येतील. धन्यवाद डीजे. 54 धावा धाव फलकावरती
यावेळेस अजून एक षटकार येतोय. ही तिसरी हॅट्रिक ललितच्या बॅट मधनं षटकार या ठिकाणी आपण पाहतोय. आपल्या अतिथी कक्षामध्ये विपिन सिंग उद्योजक टिवरी यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. आणि निश्चितच त्यांच्या माध्यमातून या सरपंच उपसरपंच चषकाला आर्थिक सहकार्य लाभलंय ते म्हणजेच रोख रक्कम 20,000 रुपयाचं. क्या बात आहे. असंच सदैव प्रेम असू द्या आमच्या या वाघोबा स्पोर्ट टीव्ही वरती आणि नेहमीच तुमचा आशीर्वाद सातत्याने त्यांना लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आम्ही या ठिकाणी करतोय. त्यांच्या माध्यमातून रोख रक्कम 20,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य या सरपंच उपसरपंच चषकाला लाभलं गेलंय. आपला देखील आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. हा डेड बॉल या ठिकाणी येतोय. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 60 धावा आणि ललित भुवर याच्या धावा आपण या ठिकाणी पाहिल्या तर 47 आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 धावेने मागे आहे. अर्धशतक येईल का? परंतु हा चेंडू आपण पाहिला तर पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. अजून सुद्धा या ठिकाणी आपण पाहिलं तर एक चेंडू बाकी आहे. संधी आहे यावेळेस. कदाचित या चेंडूवरती जर एखादा मोठा विकेट आला तर दुसरं अर्धशतक पाहायला मिळेल या स्पर्धेतील. हॅपटॅकर बॉल आहे. चेंडू गॅप मध्ये पाहायला मिळतो. क्या बात आहे. दुसरं अर्धशतक ललित भुवरचं ह्या दुसऱ्या मॅच मध्ये. बॅट वर करायचे ललित. कॉंग्रॅच्युलेशन पुन्हा एकदा. काय बॅटिंग पाहायला मिळते. काय जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स पाहायला मिळतो. 2 मॅच मध्ये संधी मिळाली बॅटिंग करण्यासाठी. ओपनिंगला आला आणि दोन्ही मॅच मध्ये आपण पाहिलं तर 2 अर्धशतक. पहिल्या मॅच मध्ये देखील अर्धशतक पाहायला मिळालं. ह्या मॅच मध्ये देखील अर्धशतक पाहायला मिळालं. ह्या मॅच मध्ये आपण पाहिल्यानंतर 2 वेळा षटकारांची हॅट्रिक देखील त्यांनी पूर्ण केली. काय जबरदस्त खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय ललित भुवर गणा. तर नाण्याची एक बाजू मित्रांनो आपण पाहिली. नाण्याची दुसरी बाजू देखील पाहणार आहोत. एका बाजूने संघर्ष मैदानाच्या आतमध्ये होताना पाहिला आहे पण दुसऱ्या बाजूने त्या संघर्षाचं प्रत्युत्तर कशा पद्धतीनं दिलं जाईल हे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. धावफलकावर धावा लागल्या गेल्या त्या बिनबाद 64 आणि 65 धावांचं लक्ष्य पूर्ण करावं लागेल अवघ्या 18 बॉल मध्ये. घेऊया आपण छोटासा डीजे ब्रेक. धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. आपण पाहतोय वाघोबा स्पोर्ट टीव्ही आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2025 हा भव्य दिव्य क्रिकेटचा महामेळावा आपल्याला या गंगाधर उर्फ अप्पा माझी भोईर मैदानावरती हा क्रिकेटचा मोठा बिग शो आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. आलेल्या माझ्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. वाघोबा स्पोर्ट टीव्ही च्या वतीनं मोठ्या संख्येनं प्रेक्षक मात्र या ठिकाणी जरूर उपस्थित झालेत. क्रिकेटचे आहेत दर्दी म्हणूनच पाहायला मिळतंय. वाघोबा स्पोर्ट टीव्ही आयोजित सरपंच उपसरपंच चषकामध्ये हे प्रेक्षकांच्या फुल भन्नाट फॉर्म मध्ये बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. गावदेव स्पोर्ट शिलोतर संघाचा ललित भुवर
अक्षरशः प्रेक्षकांची मनं त्यांनी जिंकलेली आहेत बॅटिंगच्या जोरावरती. काय जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स होतोय त्याच्याकडनं. पहिला बॉल या ठिकाणी खेळत असताना जागेवर खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय, परंतु पंच सहमत नाहीयेत. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल गोलंदाज राकेश सालकरला. राकेश सालकरचा देखील विचार केला तर एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे. गावदेवी स्फोट शिलोतर संघाचा धावसंख्या झाली आहे ती 65 धावा करायची आहेत जिंकण्याकरिता. कल्पेश सापटे ऑन स्ट्राईक वरती. कल्पेश आणि मंगेश ह्या जोडीवरती निश्चितच खूप लक्ष असणार आहे. यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू देखील आहे वाईट. बॅक टू बॅक दोन्ही चेंडू वाईट या ठिकाणी हाताळले गेलेत. म्हटलं जातं ना प्रत्येकाच्या डोक्यामध्ये दोन प्रकारचे घोडे धावत असतात, एक निगेटिव्ह तर दुसरा पॉझिटिव्ह. परंतु जो निगेटिव्ह या ठिकाणी विचार करेल ना त्याच्या मनामध्ये निश्चितच थोडंसं निगेटिव्ह घडलं जातं. पण मनामध्ये जर पॉझिटिव्ह विचार असतील ना तर निश्चितच तुम्ही पॉझिटिव्हच करू शकता. असंच काहीतरी खेळ या ठिकाणी करावं लागेल कल्पेशला देखील. यावेळेस इनफिल्डच्या वरून पॉइंटच्या डोक्यावरून हा मात्र फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. षटकार. काय जबरदस्त टायमिंग साधलं गेलं. शॉर्ट पिच बॉल होता, थोडस वेट या ठिकाणी जरूर केलं. त्याच्यानंतर चेंडूला पाठवलं थेट डीप पॉइंट च्या डोक्यावरनं चेंडूला 6 धावन करता षटकार. निश्चितच ज्या बॅटिंग करता ओळखला जातो, ज्या खेळी करता ओळखला जातो कल्पेश सापटे, तो खेळ तो रोल या ठिकाणी प्ले करत असताना चांगलं बॅटिंग करतोय या मैदानामध्ये. षटकातील पुढचा बॉल यावेळेस स्विफ्ट केलाय चेंडूला. चेंडू जाईल का? एका टप्प्याने मात्र चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी झालाय स्क्वेअर लेग रिजनचा क्षेत्ररक्षक. परंतु त्या अगोदर मैदानाच्या आतमध्ये 2 धावा मात्र कंप्लीट केल्या गेल्या. दोन टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 10 या आकड्यावरती. लक्ष आहे ते म्हणजेच 64 धावांचं. प्रति षटका मागे 20च्या वर धावा जरूर घ्याव्या लागतील. 21.50च्या सरासरीने धावफलक पुढे न्यावं लागेल प्रति षटका मागे. षटकातील पुढचा बॉल यावेळेस हवाई हल्ला केला. क्षेत्ररक्षक आहे संघाचा संघनायक दीपक. हो 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 दीपक या खेळीसाठी जाणला जात नाहीये, परंतु त्याच्याकडनं झाली आहे मिस्टेक. कारण संघाचा संघनायक होता दीपक आणि त्याच्याकडनं झेल कोणाचा सुटलाय तर कल्पेश सापटेचा. मौका भी दिया और इस बार ये बहुत बड़ा चौका भी दे दिया. 4 रन चौकार आलाय आणि चौकारच्या सायना धावफलक जाऊन पोहोचला आहे ते म्हणजेच 14 या आकड्यावरती. जशाच तसं उत्तर देण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू केलाय कल्पेश सापटेनं. यावेळेस आपण पाहिला तर हा चेंडू फुल लेन्थचा बॉल होता. अगदी बॅटरचं फुटवर ओळखलं होतं आणि त्याला अनुसरून हा चेंडूचा टप्पा या ठिकाणी अचूक मेंटेन केला. डॉट बॉल आणि ही आहे वापसी गोलंदाजाची. तर मोठे फटके आले होते त्याच्यानंतर पुनरागमन पुन्हा एकदा केलंय. फुलटॉस डिलिव्हरी घुटना टेक वर फिक्सर देख षटकार. कल्पेशच्या बॅट मधनं आणखी एक. धन्यवाद डीजे धन्यवाद. म्हटलं जातं ना स्वतःशी युद्ध आहे मित्र थकायचं नाही. जोपर्यंत शिखर भेटत नाही तोपर्यंत बसायचं नाही. लाख येथील उद्ध्वस्त करणारे वादले पण झुकायचं नाही. बाजू थकतील उरे फाटेल घाबरायचं नाही. आणि जोपर्यंत स्वप्नात पाहिलेला दिवस येत नाही तोपर्यंत मागे हटायचं नाही. या ठिकाणी आपण पाहिलं तर हा फटका देखील सुंदर होता. ऑफ साईडला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं मिळतायत कल्पेशला. यावेळेस 2 आणि 2 टीमची धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 22. लक्ष आहे 64 धावांचं. आता मात्र जिंकण्यासाठी 12 बॉल शिल्लक आहेत आणि 21च्या सरासरीनं अजून सुद्धा
21.50च्या सरासरी अजून सुद्धा 43 धावा 12 बॉल मध्ये बनवायचे. काय जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी होते. म्हटलं जातं ना, जे शून्यातून सुरुवात करतात त्यांना पराभवाची भीती नसते. यावेळेस आपण पाहिलं तर कल्पेशने चांगला स्टार्ट जरूर करून दिलाय, मात्र यावेळेस गरज आहे ती म्हणजेच मंगेश बगली या खेळाडूचे. तर दोन्ही बाजूने एन्काउंटर चालू ठेवलं ना तर निश्चितच शत्रूवरती तुम्ही मात करू शकाल. कल्पेश बगली ऑन स्ट्राइक वरती. हॅप टॅकर बॉल होता ऑन साइडला स्क्वेअर लेगला, निश्चितच मात्र क्षेत्ररक्षक पोहोचला होता जवळजवळ झेल वरती, परंतु झेल पकडू शकला नाहीये. झेल पुन्हा एकदा होतोय ड्रॉप. धावसंख्या जाऊन पोहोचली ते म्हणजेच 24 आकड्यावरती. प्रत्येक बॉल वरती काही ना काही वेगळं जरूर करावं लागेल. जिद्दीचं क्रिकेट खेळावं लागेल. यावेळेस आपण पाहिलं तर अतिशय जबरदस्त फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. शॉर्ट सिलेक्शन खूप चांगलं होतं, परंतु कनेक्शन व्हायला हवं होतं, ते कनेक्शन झालं नाहीये. यावेळेस आपण पाहिलं तर कव्हर डीप कव्हर आतमध्ये घेतला गेलाय. त्याच्यानंतर आपण पाहिला तर फाईन लेग आता मात्र बाहेर काढला गेलाय. यावेळेस आपण पाहिला तर मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे दीपक त्या ठिकाणी होता. चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून यावेळेस झालंय आणि एक सिंगल धाव मात्र या ठिकाणी कंप्लीट केली गेली. सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले आहे ते 25 आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिला तर हा चांगला बॉल पाहायला मिळतोय महेंद्र जाधव कडनं. महेंद्र जाधव एक जबरदस्त हा देखील खेळाडू आहे. षटकातील फुलटॉस बॉल. यावेळेस स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. दोन क्षेत्ररक्षक जरूर पुढे आले होते, परंतु 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केल्या जात आहेत आणि 2 टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 27 या कड्यावरती. के धक्के से काम चलने वाला नहीं है. बड़े लक्ष्य का पीछा करना है तो मैदान के अंदर बड़े शॉट लगाने पड़ेंगे. सुरुवात तर चांगली झाली होती, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर गोलंदाजी चांगली होते या दुसऱ्या षटकामध्ये. यावेळेस डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जाईल एका टप्प्याने बॉर्डर लाईनच्या बाहेर. आहे तो चौकार. 4 रन. धन्यवाद. अडीचे चौकार या ठिकाणी पेश केलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 31. अजूनही जवळजवळ 34 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत 6. गावदेवी चिंचोटी पाटीलपडा टीमची आता मात्र जी नाव आहे ती थोडीशी पाण्यामध्ये अडकले असं म्हणे काही हरकत नाहीये, पण अजून सुद्धा संधी आहे. या मैदानावरती आपण पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये 6 बॉल मध्ये 6 षटकार देखील आले आहेत आणि तो खेळाडू होता वाघस्फोट टिवरी संघाचा सूरज माले याच्या बॅटमधनं तो कारनामा झाला होता कालच्या दिवसामध्ये आणि तो कारनामा आज या ठिकाणी पाहायला मिळेल का आणि त्याची गरज देखील आहे गावदेवी स्पोर्ट चिंचोटी पाटीलपाडा टीमला. प्रवीण परेडचा हा पहिला बॉल निश्चित थोडासा खाली जरूर पाहायला मिळाला. इष्टांना एवढंच फॉलो करणारा हा बॉल या ठिकाणी निश्चितच मैदानी आतमध्ये मेंटेन केला होता आणि एक सिंगल धाव येते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 32 आकड्यावरती. इक्के तुक्के से काम चलने वाला नहीं है.
कारण टार्गेट मोठं होतं आणि मोठं टार्गेट सेट करायचं असेल तर प्रत्येक षटकामागे तुमची बॅटिंग तुमचा जो परफॉर्मन्स आहे तो 100% गुड व्हायला हवा. यावेळेस पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॉल आपण पाहिला तर जो व्हाईट लाईनची रेषा आहे अगदी त्याच्या जवळून गेलाय. गोलंदाजी करणाऱ्या टीमनं या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय की हा वाईट आहे की मग प्लेअर डिलिव्हरी याच्यासाठी निश्चितच टीव्ही अंपायरची मदत या ठिकाणी आम्ही घेतोय. येस व्हाईट बॉल आहे. तर वाईट चेंडू या ठिकाणी हाताळला गेलाय. स्विच फटकेचा थोडासा जास्त प्रयास केला जातोय कल्पेशच्या माध्यमातून. यावेळेस हा चेंडू चांगला आहे ऑन साइडला वळवलाय. लो फुलटॉस हा बॉल होता. एक धाव या ठिकाणी पूर्ण केली गेले आणि एका धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 34 34 आकड्यावरती. आता मात्र या सामन्यामध्ये फक्त औपचारिकता बाकी आहे परंतु खऱ्या अर्थाने ठिकाणी आपण पाहिला तर एकतर्फी हा मॅच पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस थोडासा मिसटाईम फटका जरूर पाहायला मिळाला. चला टॉस साठी रेडी राहायचंय. त्यानंतर होणारा मॅच असणार आहे ईगल स्फोट नागले आणि त्यांच्या समवेत जगदंब स्फोट पेंढरीपाडा अशी लढत आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पुढची टॉस साठी रेडी राहायचंय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं कल्पेशच्या बॅट मधनं येतो हा चौकार आणि चौकारांना धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 39 39 आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिला तर निश्चितच हा स्विचचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू जाईल सीमा रेषा पार आणखी एक येतो चौकार आणि चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 43 43 आकड्यावरती. अजून एक बॉल शिल्लक आहे. षटकातील हा शेवटचा बॉल यावेळेस बॅटरच्या पायानं फॉलो केलं होतं गोलंदाजानं. डॉट बॉल येतोय आणि अशा पद्धतीने या ठिकाणी पण पाहिला तर सामना जिंकलाय तो म्हणजेच गावठी स्फोट शिलोतर या संघानं. चला पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय तो खेळाडू ललित भोवर याला. जवळजवळ आपण पाहिलं तर 51 धावा यावेळेस त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाल्या 13 बॉल मध्ये. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर 6 षटकार आणि 3 चौकारांचा समावेश आहे. जलद 50 पाहायला जरूर मिळते. वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन मध्ये जर आपण विचार केला तर पहिली 50 कोणी मारली असेल तर तो खेळाडू आहे जिहान स्पोर्ट टीमचा गणेश कासड याच्या नावावरती तो रेकॉर्ड आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. ते मैदान होतं गावद्वी कोल्हास चिंचोटीचं आणि जीवदानी गिरी संघाविरुद्ध ती 50 या ठिकाणी जरूर पाहायला मिळाली होती. चला यानंतर आम्ही टॉस या ठिकाणी करणार